नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. पश्चिम बंगालची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला आणि अनेकांच्या बुडाला खाली आग लागली की कसे काय भारतीय जनता पार्टीवाले जिंकले. मग लागले सगळे परत ईव्हीएम झालं, असं झालं, तसं झालं. यांना दुसरा काही धंदा नाही. भारतीय जनता पार्टीला मिळालेला पश्चिम बंगालमधला विजय हा इथून मागे ज्या ज्या लोकांनी त्या कोलकातावरती किंवा आपल्या बंगालवरती, कोलकाता सोडून द्या तिथलं शहर आहे, पण त्या बंगालवरती ज्यांनी ज्यांनी राज्य केलं ना, त्यांना अक्षरशः तिथली जनता कंटाळली होती. तिथली जनता म्हणण्यापेक्षा तिथला हिंदू त्या सगळ्या सत्ताधीशांना अत्यंत कंटाळलेला होता आणि त्याचा हा उद्रेक, त्याचा हा बदल म्हणून भारतीय जनता पार्टीच्या झोळीमध्ये सत्ता येऊन पडली. जे ममताचे सगळे चेले चपाटे जे जे कोणी होते, सगळे जे आता गाडीला पाय लावून पळत सुटतात रस्त्याने, ते सगळी लोक ज्यांनी हिंदूला पूर्णपणे पिळून खाल्ला, पिळून. ज्या पश्चिम बंगालने देशद्रोहाचं काम केलं, म्हणजे तिथल्या सरकारने आपल्या देशविरोधी ह्या कारवाया केल्या, जिथून बाहेरची लोकसंख्या, मुस्लिमांची लोकसंख्या आहे रोहिंग्या बांगलादेशींची, त्या सीमेच्या मार्गे सगळ्या आत देशामध्ये पाठवत नेले, भरत नेले. म्हणून आज तुमच्या आजूबाजूला बांगलादेशी, रोहिंग्यन, बियंगेन ही सगळी लोक येऊन अनधिकृत सगळ्या गोष्टी करून, आपल्या पोरीबाळींना छेडून, आपल्यालाच त्रास देऊन सगळ्या गोष्टी ही लोक करतायत. हे कुणामुळे घडलं? इथून मागच्या सरकारमुळे घडलं. आणि आता जे सुवेंदू अधिकाऱ्यांचं सरकार, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार बसलंय, आता इथनं मागं जे जे काही कांड करून ठेवलेत ना, त्यांना साफ करायचं काम सुरू झालंय. म्हणून तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल, तो अभिषेक बॅनर्जी असेल किंवा बाकीचे सगळे नेते असतील, जे बेळामध्ये आता शेपट घालून लपून बसलेत ना, ज्यांनी हिंदूंच्या खुलेआम कत्तली केल्या, ज्यांनी हिंदूंच्या देवी देवतांची विटंबना केली, ज्यांनी हिंदूंच्या संस्कृतीची विटंबना केली, ज्यांनी बंगालचं प्रशासन पूर्णपणे या देशविरोधी कारवायांसाठी कामाला लावलं, ही सगळी लोक आज ह्या सगळ्या बेळांमध्ये घुसतायत. नको एवढा अमाप पैसा कमवला, घाणेरड्या सगळ्या गोष्टी केल्या, ड्रग्ज किती त्या सगळ्या मार्गे देशभरामध्ये घुसले. म्हणजे बंगालच्या राज्याने आपल्या सगळ्या आर्मीला त्या फेन्सिंग करण्यासाठी, त्या सीमेवरती तिथं हे करण्यासाठी जमीन दिली नाही. राज्य कुठलं? आपल्या देशातलं. जमीन कुणाला नाकारतात? आपल्याच देशाच्या, आपल्याच आर्मीला. इतकी नालायक साली लोक त्या बंगालमध्ये आतापर्यंत निवडून येत होती, पण तिथल्या लोकांनी आता झटका दिला. आता आल्या लगेच 1-2 महिन्यामध्ये लगेच तर फेन्सिंग वगैरे करायचं काम लगेच तात्काळ सुरू केलं आणि BSFचे जवान वगैरे सगळे उभे राहिले. तुम्ही पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये जेवढे बांगलादेशी घुसले होते, आपोआप त्यांना समजलं की आपली बॅग भरावी आणि आपलं चालू पडावं. हे घुसले होते, हे सिद्ध झालं. कारण ही सगळी लोक आपापलं घरदार बघायला पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये जायला निघाले. ती सयानी घोष, ती हरामखोर, ती सयानी घोष, तिनं काय टाकलं होतं माहिती आहे ना? तो फोटो टाकला होता आणि काय दर्शवलं होतं? किती घाणेरडा घोर अपमान या सगळ्या हरामखोर लोकांनी केलाय आपल्या देवी देवतांचा. ही सयानी घोष. आता बघितलं तुम्ही ते राजकारण, आणि हे जे बीजेपी फोडाफोडीचं राजकारण तुम्ही म्हणता ना, त्या असल्या लोकांना ही त्याच्यामुळेच यांची ही अवस्था करून ठेवावी लागते. कारण हे यांना जर फोडलं नाही ना, तर आपण राज्य करू शकत नाही. कारण यांना जर आपण असंच वाऱ्यावरती सोडून दिलं ना, तर हे हरामखोर पुन्हा एकदा डोक्यावर काढायला जाणार, म्हणजे निश्चित जाणार, एवढं लक्षात ठेवा. अशीच त्या सयानी घोषची एक मैत्रीण, ही महुआ मोहित्रा, ही तुम्हाला माहिती असेल, नाव तुम्ही प्रचंड वेळा ऐकलं असेल. बंगालमध्ये लय चिव 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 तिची चालू असते, सतत असते, सतत. पण या महुआ मोहित्रेनं जे जे काही बोलले होते, जे जे काही सगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्या देखील हिंदूंचा घोर अपमान करणाऱ्या होत्या. भाभा ॲटॉमिक सेंटर तुम्ही पाहिलं असेल, हे जे तुम्हाला आपल्या शिवपिंडी सारखं दिसतंय, ही काय टाकले तिने माहितीये का? की डिगिंग लिस्ट मध्ये याला टाकू नका, म्हणजेच खोदण्याच्या कामामध्ये याला टाकू नका, नाही ते हिंदू येतील आणि इथं पण मंदिर खोदायला लागतील. म्हणजे हिचं असं म्हणणं आहे की आपण कुठेही खोदत सुटतो, आपण काहीही करत बसतो. हीच ती महुआ मोहित्रा जी सांगते की महाकाली अशी सिगरेट ओढते. अशा पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी लागतात. एवढा मोठा घोर अपमान आहे. तो ओवेसीचे ते हरामखोर तर तिकडे आहेतच, सगळ्या गोष्टी करतायत. आपल्या देवी देवतांची विटंबना केली जाते. या उद्धव ठाकरेंच्या याच्यातली ती सुषमा बाई, ती त्यांना अजून ते एक दुसरं कोण आणून ठेवलंय, करतायत. देवी देवतांचा खुलेआम अपमान करतायत. जर एखाद्या मुस्लिमाच्या देवाला काय बोललं तर गळे चिरले जात आहेत. किती मोठा हिंसाचार केला जातोय. पण हिंदू बघा ना किती सहिष्णू आहे, तो सहन करतोय, काही बोलत नाही, तारेला कार्य लगेच करत नाहीये. आणि एवढी सहिष्णुता असताना देखील त्याच्या वाट्याला काय येतं? त्याच्या वाट्याला या सगळ्या गोष्टी येतात. आणि मग काल जेव्हा त्या महुआ मोहित्राच्या ऑफिसमध्ये की कुठं तिच्या घरी जेव्हा लोकांनी अंडी फेकून मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारले, तेव्हा मग तिला समजलं की आता आपली काही खैर नाही, आता आपण काही राहणार नाही, आता आपल्याला ही लोक काही सोडणार नाही. हे लोकांचं, हा त्यांचा उद्रेक आहे, हा त्यांचा राग आहे आतापर्यंतचा.
या लोकांनी आम्हाला फक्त शोषण काढलं, या लोकांनी आमच्या देवी देवतांचा अपमान केला, प्रत्येकाला प्रत्येकाची आस्था सांभाळण्याची गरज आहे, गोष्ट आहे आणि त्याचा तो अभिमान आहे. पण तुम्ही त्याच्या आस्थेशी जर अशा पद्धतीने खिलवाड करत असाल, ह्या हरामखोरणींमध्ये ते सयानी घोष असून ते ही महुआ मोहित्रा असो, यांच्यामध्ये दम आहे का मुसलमानांच्या एखाद्या देवांचा अपमान करण्याचा, एखाद्या ख्रिश्चनांच्या देवांचा अपमान करण्याची दम आहे, बौद्धांच्या एखाद्या देवाचा अपमान करण्याची तुझ्या दम आहे? आणि असेल दम तर करून दाखव बघू, तुला ठेवतील का? पण आमचा हिंदू सहिष्णू आहे. याच्यावरती अंडी फेकली की लगेच जिला राग आला, लगेच घाबरली की माझ्यावरती अंड्यांनी आक्रमण केलं, अंड्यांनीच केलंय. मी तर म्हणतो असल्याना गोळ्या घालून फेकून दिले पाहिजेत. मग हे राजकारणी असून तर कोणत्याही दर्जाचे लोक असो, एखाद्याच्या भावनेशी जर आपल्या संविधानामध्ये कोणाच्याही भावनेचा जर अपमान केला जाऊ नये असं जर काही असेल तर मग ही लोक संविधानिक पदावरती बसून काय करतात? मग या पश्चिम बंगालमध्ये जी काही सत्ता आले सुवेंदू अधिकाऱ्यांची आणि ज्या पद्धतीनं ते आता योगी पॅटर्न आणि या सगळ्या गोष्टी राबवतात ना, मी तर म्हणतो त्याच्या पुढे जाऊन यांनी काम केलं पाहिजे, त्याच्या पुढे जाऊन यांनी काम केलं पाहिजे. जे अधिकारी जी सगळी लोक यावेळेला काही काम करत होते किंवा हे मंत्री खास करून, कारण अधिकाऱ्यांना मंत्रीवरून सांगाल ते त्यांना झक मारून करावंच लागणार, त्या सगळ्या मंत्र्यांना अशाच पद्धतीच्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. यांना पब्लिकमध्ये काढून, रस्त्यावरती काढून जोपर्यंत हरामखोरांना हाणलं जात नाही तोपर्यंत त्यांना अक्कल येणार नाही. हिंदूंमध्ये जर आपण सगळ्यात जास्त कोणाला मानत असेल तर आपल्या शिवशंकर आणि लिंग, जेव्हा शिवलिंग म्हटलं जातं त्याच्यावरती ती हरामखोर ती सयानी घोष कंडोम घालते आणि आपण हिंदू म्हणून त्या सगळ्या गोष्टी पाहून राग येतो, पण आपण शांत बसतो का? आपण सहिष्णू आहोत. मग आपण हातामध्ये तलवारी घेणार कधी? आपण बाहेर पडणार कधी? आपल्या धर्मासाठी आपण रस्त्यावर उतरणार कधी? आपला हिंदू जातीमध्ये वाटलेला, सगळ्या ह्याच्यामध्ये वाटलेला हरामखोर आपला हिंदू, मी तर उघडपणे बोलतो, म्हणजे बाहेरच्या राष्ट्रांमध्ये सगळी लोक तिथल्या राष्ट्रातली म्हणतात की इथं आम्हाला अख्खं जग, आम्हाला अख्खी पृथ्वी आमच्या धर्माची करायची आहे, पण आम्हाला आमचे हिंदू जे म्हणतात ना, काही ज्यांना खरोखर वाटतंय की आम्हाला हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचंय, तरी आपल्यातलीच काही बांडगुळं फक्त दुसऱ्या पक्षात असलेली त्यांच्या बुडाला लगेच खाली मिरची लागते किंवा लगेच झोमतं. त्यांना वाटतं कसे काय तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता, मग बाकीच्या धर्मांनी कुठं जायचं? बाकीच्या धर्मांनी बाजूच्या देशांमध्ये जायचं, त्यांचे देश आहे तिथं. आमचा देश हा हिंदू राष्ट्राचा आहे आणि ती संकल्पना होणार आणि त्याच्यासाठी आमच्यासारखी, तुमच्यासारखी सर्वसामान्य हिंदू लोक जे धर्मावरती प्रेम करणारे आहेत सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सहभागी होणार की आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं म्हणून. पण हे जे पश्चिम बंगालमधली घाण, काही खालची घाण, साऊथची ते काय तो दुसरा तो पोरगा स्टॅलिन काय ते तसली ती बांडगुळ सगळी ते ओवेसी आणून ठेवलेले असे अनेक घाणेरडे आहेत की जे नुसते गरळ ओकण्यासाठी ठेवलेत आणि तुष्टीकरण करण्यासाठी. कोणाचं? या बाकीच्यांचं. कारण यांनी काय टाकलं की हे बाकीचे लई खुश होतात, अरे वा वा छान झालं. पण मी तर हात जोडतो नरेंद्र मोदींना आणि सांगतो की एखादा अननोन गनमॅन असा तयार झाला पाहिजे की ज्यांनी आपल्या देवी देवतांचा अपमान केलाय त्याला भर रस्त्यामध्ये कुठेतरी असा गोळ्या घालून त्याचा एकदा कार्यक्रम करून टाकावा. पुन्हा हिंमत होता कामा नये की हिंदूंच्या देवी देवतांकडे कुणी वाकडी नजर करून पाहण्याची. आम्ही फक्त रागाने बोलतोय म्हणून लक्षात ठेवा, आम्ही कधी कोणाचा जीव घेत नाही, आम्ही कधी कोणाला काही करत नाही. पण बाकीच्यांचं जे काही द्वेष आहे ना हिंदू धर्माविषयी वाढत चाललाय, लक्षात ठेवा कितीतरी आक्रमण या देशावरती झाली, कितीतरी लोक या हिंदूंना, हिंदू संस्कृतीला, सभ्यतेला संपवण्यासाठी आले, पण त्यातला एकही इथं शिल्लक राहिला नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. मग आता समजून टाक जा की हिंदू म्हणजे काय आहे. हिंदू म्हणजे खरा धर्म, त्यात बाकी धर्म कोणी नाहीत, बाकी धर्म कोणीही नाहीत. हे धर्म मनुष्यानं तयार केलेले, पण हिंदू धर्म हा ब्रह्मांडानं तयार केलाय. जिथं आजही इथं बसून तिथल्या आपल्या सगळ्या धर्मामध्ये, आपल्या वेदांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये ब्रह्मांडाचं ज्ञान आहे ना. कुठला ना यान घेऊन आपण तिथं काय कुठला रॉकेट घेऊन गेलो नाहीये, पण हे सांगणारा धर्म किती हुशार आणि किती पुरातन प्राचीन असेल एवढं लक्षात ठेवा. आणि हे महुआ मोहित्रा की फेवित्रा काय ते आहे आणि या बाकीच्या लोकांना सुवेंदू अधिकारी सारखे आणि भारतीय जनता पार्टी सारखीच सत्ता पाहिजे यांना स्वतःसारखं सरळ करण्यासाठी. यांची काय स्ट्रॅटेजी असेल तुम्हाला माहिती आहे का? भाजपने केलं हिंदू मुस्लिम करत बसणार आणि हे साले केलं नाही यांनी काय की मग आम्हाला आमच्या धर्माचा किंवा आम्हाला अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा. कशाचा अभिमान आहे? की मुसलमानांची बाजू घेत आहेत त्या अभिमान आहे. मग भारतीय जनता पार्टीने हिंदूंची बाजू घेतली तर तुमच्यात का दुखतं रे? असे दुधोंडी हरामखोर ही लोक या देशाला कधीही घातक आहेत, एवढं लक्षात ठेवा, कधीही घातक आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये यांचा सुपडा साफ झाला पाहिजे. जे हिंदू देवी देवतांचा अपमान करतायत त्यांना राजकीय पटलावरून कायमचं बाजूला केलं पाहिजे. एवढंच मी फक्त सांगतो तुम्हाला. आणि ही असली महुआ मोहित्रा पवित्रा या सगळ्या लोकांना आता सुवेंदू अधिकारी बरोबर त्यांची जागा दाखवून देतील, एवढंच फक्त सांगतो. असेच असंख्य देशामधले राजकीय नेते जे देवी धर्मांना किंवा अशा लोकांना वल्गनात्मक सगळ्या गोष्टी करतात त्यांना देखील त्यांची जागा भारत सरकारने दाखवून द्यावी.